हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षाच आहे। नाईट लँडिंग सुविधांच्या अभावामुळे उड्डाणं रखडलेली आहेत। विमानसेवेची अमरावतीकरांना प्रतीक्षाच आहे। जरांगेंसोबत आमच्या सरकारचा उत्तम संवाद आहे। आम्ही पण मराठा समाजाचे आहोत, नितेश राणे म्हणतायत। आमच्या सरकारमध्येच मराठा समाजाला न्याय मिळाला हेही सांगायला नितेश राणे विसरले नाहीयेत। मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे। त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू। शेवटी तेही समाजाचा नेतृत्व त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत। आम्हीही मराठा समाजाचे आहोत। आम्हालाही वाटतं की जे काय आमचे मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत। मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांचे जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये। त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल। पुणे मनपा मालकीच्या मालमत्तांचं कोट्यवधींचं भाडं थकलंय। जवळपास 35 कोटी थकबाकी असल्याचं समोर आहे। पालिकेनं विशेष पथकं लावून वसुली करण्याचे आदेशही दिले आहेत। जुना आयटीओ चौक आणि नायडू रुग्णालय या रस्त्यावर चिखल वाहनांचं साम्राज्य आहे। जवळपास 10 ते 15 वाहनांचा या ठिकाणी अपघात आहे। अग्निशमन दलाकडून रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न दिल्याचं प्रकरण आणि न्यायालयाचे पुणे मनपा आयुक्तांची खुर्ची जप्तीचे आदेश आहेत। पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्ची जप्ती वॉरंट जारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।